नमस्कार. धर्म हे एक शास्त्र आहे आणि शास्त्र म्हटले की नियम आलेच. हिंदू धर्मात अशी शिकवण आहे की जीवनात एकदा तरी काशी यात्रा करावी आणि माझे अहोभाग्य असे की मला अंबरनाथ येथील अहमश्री टूर्सच्या सोबत काशी, प्रयाग व अयोध्येच्या यात्रेचा योग आला. कल्याणहून दुपारी कामायनी एक्सप्रेसने अहमश्री टूर्सच्या अनेक यात्रेकरूंबरोबर वाराणसी म्हणजेच काशी यात्रेला प्रयाण केले. भगवान शिवांनी स्वतः काशी ही पवित्र नगरी स्थापन केली असे मानले जाते. प्रथम आम्ही सर्व यात्रेकरी एका मोठ्या बोटीत बसून तेथील सर्व पवित्र घाटांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. नव्यानेच बांधलेला नमोघाट, तसेच मणिकर्णिका, पंचगंगा, राम, ललिता, दुर्गा, तुलसी, प्रल्हाद, नारद, भोसला, मानसरोवर घाट, अहिल्यादेवी घाट, केदार घाट असे अनेक घाट पाहिले. त्यानंतर तेथील गंगा मातेच्या पवित्र जलात स्नान करून आपल्यात असलेले अवगुण व कळत न कळत केलेल्या पापांना जलसमाधी मिळावी व आपल्याकडून केवळ सत्कार्य घडावे अशी गंगा मातेकडे प्रार्थना केली. मग आम्ही भगवान शिवांचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले गेलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात आलो. येथे दर्शन घेतल्याने मृत्यूनंतर आपला आत्मा थेट शिवाच्या सानिध्यात जातो व मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. गंगा स्नान करून दर्शन घेतल्याने शारीरिक व आत्मिक शुद्धीकरण होते. केवळ भारतीयांनाच नाही तर अनेक विदेशी म्हणजेच फॉरेनर यात्रेकरूंना येथील शांत व सांस्कृतिक वातावरण थांबण्यास भाग पाडते. मग आम्ही पुन्हा बोटीत आलो व आमच्यासोबत सोलापूर येथून आलेले आचारी त्यांच्याद्वारे तयार केलेल्या स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेत गप्पांद्वारे एकमेकांना भावनिक बंधनाने बांधले जात होतो. तेथून आम्ही अस्सी घाटाकडे निघालो. भगवान शंकराने येथे आपली अस्सी म्हणजेच तलवार फेकली असे मानतात, म्हणून या घाटाला अस्सी घाट म्हणतात. येथील संध्याकाळी 7 वाजता होणारी गंगा आरती विशेष प्रसिद्ध आहे. गंगा आरती म्हणजे गंगा मातेच्या पूजनासाठी दिव्यांच्या, मंत्रोच्चारांच्या, घंटा, शंख ध्वनीच्या साथीनं सादर केला जाणारा सोहळा. आरतीच्या माध्यमातून गंगेची कृतज्ञतेने वंदना करतात, तिच्या पावित्र्याचं स्मरण करतात. गंगा आरतीनंतर तेथील मणिकर्णिका घाटालगत एक नयनरम्य लेझर शो पाहायला मिळाला. त्यात अनेक धार्मिक गोष्टींची माहिती मिळाली. मणिकर्णिका घाटाजवळ एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. हा घाट जागृत स्मशानभूमी मानली जाते. येथे 24 तास 365 दिवस चिता पेटलेली असते. हा घाट म्हणजे मृत्यूचं पावित्र्य, आत्म्याच्या उद्धाराची जागा, जीवन, मृत्यू, मोक्ष या प्रवासाचं प्रतीक. भगवान शिव स्वतः मरणासन्न व्यक्तीच्या कानात तारक मंत्र सांगतात, त्यामुळे आत्म्याला मुक्ती मिळते. या भावनेमुळे अनेक वृद्ध हिंदू शेवटचं आयुष्य काशीमध्ये घालवतात. मग थोडा वेळ आम्ही किनाऱ्यालगत मौज मजा मस्ती केली. दुसऱ्या दिवशी आम्ही काशी येथील कालभैरव मंदिरात गेलो. भगवान शंकराचे हे भैरव रूप. कालभैरव म्हणजे काशीचे कोतवाल म्हणजेच रक्षक. कालभैरव मंदिर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर एक शक्तिपीठ आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी, संकटापासून संरक्षणासाठी याचे दर्शन अनिवार्य मानले जाते. आम्ही कालभैरवांच्या संमतीने जणू तेथील बाजारपेठेत शॉपिंगचा आनंद लुटला. मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो, ते म्हणजे अयोध्या. श्री राम लल्लांचे दर्शन. प्रवासात भजन, नामस्मरण करत, अंताक्षरी खेळत, नाचत, जीवनातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेत, वय विसरून प्रवासाची मजा घेत निघालो. प्रथम चित्रकूट येथे स्थित भरतकुंड हे एक पवित्र ठिकाण, जिथे श्रीरामाचे बंधू भरत व हनुमानजी यांची प्रथम भेट झाली. श्री भरताने हनुमानाला आलिंगन दिलं व नम्रतेने श्रीरामाच्या कुशलतेची विचारपूस केली. रात्री अयोध्येच्या एका हॉटेलमध्ये आम्ही राहिलो. तेव्हा जेवणाआधी अहमश्रीद्वारे सगळ्यांनी एकमेकांचा परिचय करून घेतला. महिलांचे हळदी कुंकू झाले आणि विशेष गोष्ट अशी की सोलापूरमधून आमच्या सोबत असलेल्या सर्व आचारांचाही सत्कार करण्यात आला. तिसऱ्या दिवशी पहाटे आम्ही प्रथम अयोध्येतील शरयू नदीवर गेलो. रामायणात वारंवार या नदीचा उल्लेख येतो. प्रभू रामांच्या जीवनातील बऱ्याच घटना शरयूच्या तीरावर घडल्या व असेही मानले जाते
की श्रीरामाने शरयू नदीत जलसमाधी घेऊन आपली देहयात्रा पूर्ण करून वैकुंठात प्रस्थान केले. त्यानंतर प्रथम दर्शन घेतले ते हनुमान गढीचे. हनुमानजींची एक भव्य आणि विशाल मूर्ती, भगवान श्रीराम व हनुमानजी यांची पहिली भेट. त्यानंतर सीतामय्येचा कांचनमहल पाहिला. सोने चांदीच्या कामात निपुण अशी सुंदर वास्तू. त्यापुढे आहे श्रीरामाचे पिता राजा दशरथांचा महाल, जिथे राजा दशरथाने देहत्याग केला. त्यानंतर ज्या क्षणाची आतुरता लागली होती त्या श्रीराम मंदिराचे प्रांगण व मंदिराकडे पोहोचलो. हे मंदिर श्रद्धा, संस्कृती व वास्तुकलेचा अद्वितीय संगम आहे. नागर शैलीतील स्थापत्य कलेवर आधारित हे मंदिर पाहून मंत्रमुग्ध झालो. मंदिराचे प्रवेशद्वार जणू स्वर्गाचे द्वार. काळ्या पाषाणापासून तयार केलेली प्रभू रामाची बालरूपातील मूर्ती अत्यंत कोमल, शांत, तेजस्वी असून डोळ्यात करुणा, मुखावर दिव्यता पाहून भक्तांच्या मनाला गहिवरून टाकते. हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नसून हे भारताच्या संस्कृतीचे, श्रद्धेचे आणि एकतेचे जिवंत प्रतीक आहे. तेथील लता मंगेशकर चौकातून पुढे जाऊन आम्ही पोहोचलो सूर्यकुंडाकडे, जिथे पूर्वी ऋषीमुनी, साधू, योगी तपश्चर्या करत. तिथे आम्ही एक सुंदर लेझर शो पाहिला. नंतर पुन्हा एकदा रामलल्लाचे दर्शन घेण्याचा मोह आवरता न आल्याने पुन्हा दर्शन घेतले. चौथ्या दिवशी प्रयागराजसाठी निघालो. प्रवासात अहमश्रीने हौजी गेम घेऊन विजेत्यांना बक्षिसे पण दिली. प्रयागराज म्हणजे ब्रह्मदेवाने जेथे पहिला यज्ञ केला, जेथून पांडवांनी वनवासाला सुरुवात केली, जिथे गंगा, यमुना व सरस्वती या 3 पवित्र नदींचा संगम होतो. या पवित्र संगमात स्नान केल्यानंतर शुद्धीकरण, पुण्यवृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते. देशातील 4 पावन ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन होते. त्यापैकी एक म्हणजेच प्रयागराज. यालाच तीर्थराज असेही म्हटले जाते. जिथे सरस्वती नदी लुप्त झाली ते अलोपी देवीचे मंदिर आहे. तेथेच आहे अत्यंत जागृत असे लेटे हनुमानजींचे मंदिर. तेथील एका जैन मंदिरात आम्ही भोजनाचा आस्वाद घेऊन पुन्हा अनंत आठवणी, अनेक आशीर्वाद यांची शिदोरी घेऊन प्रयागराज पासून भजन कीर्तन करत परतीच्या प्रवासाला लागलो. जय श्रीराम. बुडाला ना आमचा हरी बुडाला ना 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 यशोदे तुझा कान्हा ऐने कवी बुडाला ना यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना. जय श्रीराम.